सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलभ साहेब, त्यानंतर सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले साहेब यांना मोर्चाच्या परवानगीविषयी, तसेच आमचा जो मार्ग आहे महात्मा फुले पुतळ्यापासून ते शिवाजीनगर मार्ग, शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणारा जो मोर्चा आहे त्याची रीतसर आम्हाला परवानगी देण्यात यावी व महामोर्चाला प्रोटेक्शन देण्यात यावं, त्या अनुषंगाने या ठिकाणावर निवेदन दिलं। ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशदादा सोनाळे आहेत, युवा नेते सुखदेवजी चिखलीकर आहेत, संदीपजी मांजरमकर, इंजिनियर कानिंदे साहेब, ढगेसर, शिवाजी भालेराव करपाळेजी आहेत, राहुल वाघमारे आहेत, प्रबुद्ध चित्ते आहेत, कनिष्कजी सोनसळे, शरद सूर्यवंशी आहेत, शाहीर कीर्तनेजी, बरीचशी पदाधिकारी इथं उपस्थित होते। हर्षवर्धन दवणे असतील, त्याच्यानंतर स्वप्नील नरबाग असतील, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती। गोडबोलेजी विजय असतील आणि राहुल लोहबंदे नगरसेवक, त्यानंतर म्हणजे काही प्रतिनिधी म्हणजे काही कामानिमित्तानं ते येऊ शकले नाही, बाहेरगावी काही गेलेले आहेत, तर सर्व नामदेव फुलपगार जे असतील, कुलदीप राक्षस मारे, अनमोल हाती आंबिरे आहेत, राहुल चिखलीकर आहेत, नामदेव गायकवाड आहेत, माधवराव गायकवाड, 59 जातीचे प्रतिनिधी या ठिकाणावर उपस्थित आहेत जवळपास, म्हणजे त्यानंतर वाघमारेजी मनोज वाघमारे हे उपस्थित आहेत। तर या ठिकाणावर जिल्हाधिकारी आणि SP साहेबांना रीतसर निवेदन दिलेलं आहे। सर्व 59 जातीच्या प्रतिनिधींच्या वतीनं उपवर्गीकरण महामोर्चाला परवानगी देण्यात यावी याकरिता आणि प्रोटेक्शन देण्याकरिता तर प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। अगदी शांततेमध्ये हा मोर्चा म्हणजे कुठल्याही जातीच्या विरोधात नसून आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात शासनाच्या संबंधित आमचा हा महामोर्चा आहे। त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये, कुठल्याही जातीच्या विरोधात हा मोर्चा निघणारा नसून हा उपवर्गीकरण विरोधात आहे। सर्वांचं मंगल हो। 9 तारखेला उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जशी मोर्चांची मालिका सुरू झालेली आहे, त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा प्रचंड जनसागर असलेला मोर्चा काढण्याची मानसिकता सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आज आम्ही माननीय SP साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून मोर्चाचा मार्ग आम्हाला ठरवून देण्याच्या संबंधानं आम्ही मागणी केलेली आहे। महात्मा फुले यांचा पुतळा शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद SP ऑफिस, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, मग यू टर्न घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन इथं काही प्रमुख माणसांचा इथं सहभाग होईल, त्यांचं वक्तृत्व होईल। अशा पद्धतीनं हा मोर्चा आम्ही सगळेजण मिळून काढत आहोत। या मोर्चाला नेतृत्व करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजी आंबेडकर, माजी समाज कल्याण मंत्री घोलप साहेब, माजी समाज कल्याण मंत्री बडोले साहेब, असे सर्व 5 जणांची जी समिती महाराष्ट्रात आहे, ते महाराष्ट्रातल्या समितीचे प्रमुख 5ही जण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये खूप मोठा रणसंग्राम उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। रणसंग्राम म्हणजे कोणाबरोबर वाद नाही, तर आपली भूमिका प्रखरपणे मांडणे, अग्रेसिव्ह भूमिका घेणे, ही मानसिकता सर्व आंबेडकरवाद्यांची आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमच्याकडून आमचं धोरण स्पष्ट करणार आहोत। ज्या पेशव्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी 2 समाजामध्ये नको असलेला वाद निर्माण करून अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी दूर लोटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी, पेशवाईचा धिक्कार करण्यासाठी म्हणून हा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघत असलेला मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये 59 जातीच्या सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करावा, आंबेडकरी आवाज बुलंद करावा, आंबेडकरवादी संघटनेचं स्वरूप मोठं करावं, अशा पद्धतीची आग्रहाची मागणी सगळ्याच आंबेडकरवादी जनतेला करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये भिक्खू संघ राहील, बौद्ध महासभा राहील, समता सैनिक दल राहील आणि प्रत्येक समाजाच्या संघटनेची माणसं, त्यांचे जे सामाजिक प्रतिनिधी असतील, त्यांचे जे सामाजिक संघटन असेल, ती सर्व माणसं या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। सगळेजण जीव तोडून प्रयत्न करीत आहेत। 16 तालुक्यामध्ये फिरून जनसागर नांदेडमध्ये आणण्याचा प्रयत्न या सर्व उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा आंबेडकरी चळवळीला, महाराष्ट्र शासनाला
त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून आंबेडकरी समाज उठल्याच्या नंतर काय होतंय हे दाखवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. विरोधात मोर्चा करण्याच्या मार्गासंदर्भात चर्चा केलेली आहे. काय सांगाल याविषयी? आज आपण 9 ऑगस्टच्या मोर्चाच्या निमित्तानं आदरणीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची सर्वच्या समितीनं भेट घेतली, सुकाणू समितीने भेट घेतलेली आहे. नेहमीचा जो मार्ग असतो तो आपला यांनी गेल्या 1 वर्षापासून ITI शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टर आणि शिवाजीचा पुतळा हा मार्ग बंद केला होता. परंतु या पावसाळी दिवस असल्यामुळे तो तिथला ओव्हरब्रिज, अंडरब्रिज तो याच्यासाठी वाहतुकीसाठी सुरळीत होणार नाही, म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना व आदरणीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही विनंती केलेली आहे की आम्हाला हा जो नेहमीचा जो मार्ग आहे महात्मा फुले शिवाजीनगर मार्ग शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आणि कलेक्टर ऑफिस, तर हा मार्ग आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावा. तरी दोघांनीही आम्हाला आदरणीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी व SP साहेब यांनीसुद्धा याच्यासाठी विचारविनिमय करून परवानगी देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे.